जालना शहर वाहतूक शाखेची कारवाई, अल्पवयीन वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, पालकांना बोलावून पोलिसांनी दिली समज, पुढच्या वेळेस होणार कडक कारवाई। जालना शहर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून दिनांक 10 बुधवारी सकाळी 10 वाजेपासून शहरातील विविध मुख्य मार्गांवर कारवाई करत 30 अल्पवयीन दुचाकीस्वारांना पकडण्यात आले असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। वाहन चालवणारी सर्व मुलं 18 वर्षाखालील वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी या सर्व मुलांच्या पालकांना बोलावून कठोर समज दिली। पुढील काळात अल्पवयीन मुलं दुचाकी चालवताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिला आहे। जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। सकाळी 10 वाजल्यापासून शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकांवर आणि मार्गावर ही मोहीम राबवली। या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिसांनी मुलांना समज देतानाच पालकांना विशेष आवाहन केले आहे की 18 वर्षाखालील मुलांच्या हातात दुचाकी देऊ नका, कायद्यानुसार कडक कारवाईला सामोरे जावे लागेल। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी अल्पवयीन वाहनधारकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे। पालकांनी जबाबदारीने वागावे, अन्यथा कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही। जालन्यातील या कारवाईमुळे पालक आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून वाहतूक शाखेच्या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत होत आहे। काय कारवाई करण्यात आली, किती गाड्यांवर कारवाई केली? जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवताना होणारे अपघात आणि यामध्ये होणारे नुकसान यावरून आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर व जालना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवण्यासंबंधाने मोहीम राबवण्यात आली। त्यानुसार आम्ही वाहतूक शाखा जालना शहर यांच्या वतीने जालना शहरात आज रोजी सकाळपासून 7 वाजेपासून अल्पवयीन वाहन चालनाच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून यामध्ये 30 अल्पवयीन मुले जे अल्पवयीन आहे, 18 वर्षापेक्षा कमी वय अशी मुलं आम्हाला वाहन चालवताना मिळून आले। म्हणून त्या मुलांचे वाहने आम्ही कार्यालयाला डिटेन करून त्या मुलांचे पालक यांना कार्यालयात बोलून त्यांना योग्य ती समज दिली, मुलांना सुद्धा योग्य ती समज दिली। अशा 30 वाहनावर आपण मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। परत जर ही मुले किंवा इतरही कोणी अल्पवयीन वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र पाठवण्यासारखी कारवाई आम्ही करणार आहोत। आता सध्या कारवाई चालू आहे, त्यामुळे आता सध्या फायनल आकडा सांगणं थोड्या वेळाने सांगता येईल। ओके, मी फोन करतो।